आणि पालकी वितरण समारंभासाठी आज या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक पी. पाटीलकर, महात्मा फुले इंजिनिअरिंग कॉलेज महागाव जिल्हा कोल्हापूर हे राज्य सरकारचे प्राध्यापक आहेत. त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. तसेच आज या समारंभाचे माननीय अध्यक्ष ग्राम पंचायतीचे सदस्य माननीय जी माने तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौरी नारायणी नमोस्तुते. नमो देवे महादेवे शिवे सतत नमः. नमो प्रकृते भद्राय यथाः प्रणतास्मस्मान्. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. तसेच विचार मंचावर सरस्वती पूजन झाल्यानंतर आपल्या संस्थेचे म्हणजे स्वरूप शिक्षण प्रसारण मंडळाचे संस्थापक माजी अध्यक्ष कैलासवासी स्वागतांनी माननीय श्री पाटील अण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक माननीय तात्या यांच्या हस्ते संपन्न होत आहे. तसेच उपाध्यक्ष स्वरूप शिक्षण मंडळाचे नाना यांच्या हस्ते पण या ठिकाणी पूजन आहे. तसेच उद्योजक आणि आपल्या प्रेरणास्थान असलेले यशस्वी उद्योजक आपले प्रेरणास्थान माननीय कैलासवासी लखनराव कुलुस्कर यांच्या प्रतिमेचे पूजन सुद्धा या ठिकाणी संपन्न होत आहे. दीप प्रज्वलन या ठिकाणी प्रमुख पाहुणे तसेच विचार मंचावरती मान्यवर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. नुकतंच या ठिकाणी आपल्या ज्युनियर कॉलेज आणि व्यवसाय शिक्षण विभागाचा हा पहिला दिवस त्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक पी. डी. पाटील सर, महात्मा फुले ज्युनियर कॉलेज महागाव. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जी माने, सदस्य ग्रामपंचायत पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री वासुदेव देशमुख तथा नाना, संस्थेचे ज्येष्ठ संचालक आदरणीय चव्हाण दादा, त्याचप्रमाणे स्टेजवर उपस्थित असलेले सर्व मान्यवर निमंत्रित, प्रशाला आणि ज्युनियर कॉलेजमधील सर्व पदाधिकारी, अध्यापक, बंधू भगिनी, पत्रकार आणि विद्यार्थी सर्व या प्रसंगी सुरुवातीलाच पलूस शिक्षण प्रसारक मंडळ पलूस व लक्ष्मणराव किर्लोस्कर प्रशालेच्या वतीने मी आपला उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, जीवनात काही अविस्मरणीय तसेच आनंदाचे क्षण येतात. विद्यार्थी जीवनात वार्षिक स्नेहसंमेलन हा असाच एक अविस्मरणीय क्षण असतो. आज ज्युनियर कॉलेज व MCVC विभागाचा स्नेहमेळावा संपन्न होत आहे. आमची शिक्षण संस्था व ही प्रशाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून व्यासपीठावर विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना संधी देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मित्रांनो,
तुम्ही सुद्धा स्वतःचे सुख बोलून ओळखा. त्या दिशेने जीवनाचे ध्येय निश्चित करा. जिद्दीने जीवनाची वाटचाल करू. एक वाती एक ज्योती, दोन वाती एक पंक्ती, ओळख करून घेऊया पाहुण्यांची आणि पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी मी व्यवसाय शिक्षण विभागाचे प्रमुख उपप्राचार्य श्री एजे पाटील सर यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. सन्माननीय व्यासपीठ म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये स्नेहाचं नातं निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित असलेल्या पाहुण्यांचा मी थोडक्यात परिचय करून देत आहे. आजचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक पी डी पाटील सर, त्यांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग दत्तात्रय पाटील. ते MA BEd आहेत. त्यांचा मुख्य विषय इतिहास व राज्यशास्त्र आहे. गेली 15 वर्षे ते महात्मा फुले ज्युनियर कॉलेज महागाव तालुका गडिंग्लज येथे सदस्य आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय DJ माने सर यांचा परिचय मी करून देत आहे. यांचं पूर्ण नाव आहे सर. एक मिनिट समोर इकडं. ग्रामपंचायतचे ज्येष्ठ सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि मी नाना समोर बघा. नाना आपल्या प्रकारचे विशेष म्हणजे टेक्निकल विभागाचे माजी विद्यार्थी ते आज श्री वासुदेव नाना प्रशालेचे प्राचार्य, श्री JD गायकवाड सर, उपप्राचार्य पाखुदे सर, तसेच ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य श्री गिरी गोसावी सर, व्यवसाय अभ्यासक्रमाचे उपप्राचार्य एजे पाटील सर, वार्षिक स्नेह संमेलन अहवाल 2011. आजच्या स्नेह संमेलनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक पी डी पाटील, अध्यक्ष माननीय DG माने, पलू शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष, तसेच आपल्या शिक्षण संस्थेचे मान्यवर उपस्थित संचालक, प्रशालेतील उपस्थित पदाधिकारी, कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले विविध संस्थांचे पदाधिकारी, ज्युनियर कॉलेज व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग प्रमुख, दोन्ही विभागातील अध्यापन करणारे प्राध्यापक बंधू भगिनी, सर्व वर्ग प्रतिनिधी, निमंत्रित पालक, पत्रकार, विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर कॉलेज आणि व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा संयुक्त अहवाल आपल्यासमोर सादर करताना मला आनंद होत आहे. इसवी सन 1975 मध्ये ज्युनियर कॉलेजची सुरुवात 11वी आर्ट्स, 11वी कॉमर्स, 11वी सायन्स असे 3च वर्ग. सुरुवातीचा काळ अत्यंत बिकट, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोल्यांची कमतरता. परंतु अशा बिकट अवस्थेतही 76-77 साली बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आणि तेव्हापासून आजपर्यंत ज्युनियर कॉलेज विभागामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ लागलेली दिसून येते. सध्या ज्युनियर कॉलेजच्या एकूण 10 तुकड्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, टेक्निकल व व्यवसाय अभ्यासक्रम अशा विविध शाखेतून 1032 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढत्या बेरोजगारीच्या काळात सुद्धा रोजगार मिळावा आणि विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार करावा या उद्देशानं प्रेरित होऊन आमच्या शिक्षण संस्थेने सन 1988-89 मध्ये व्यवसाय अभ्यासक्रम चालू केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी. मेकॅनिकल, ॲटो इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल हे 3 अभ्यासक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद पाहून बँकिंग, हॉर्टिकल्चर आणि डेअरी टेक्नॉलॉजी या विषयांची नव्याने सुरुवात केली. ग्रामीण भागामध्ये अशा विद्यार्थ्यांना 476 आहे. साधारणपणे 991 पुस्तके देशभरातून जमा झालेली आहेत. त्यातून गरीब व गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप केले जाते. CET-साठी विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवली जातात. विद्यार्थ्यांच्यासाठी ग्रंथ प्रदर्शन भरवले जाते. तसेच वाचक श्री ही स्पर्धा घेतली जाते.
चालू वर्षी संस्थेने रुपये 85,000चे विविध ग्रंथ खरेदी करून ग्रंथालयाची समृद्धी वाढवली आहे. चालू शैक्षणिक वर्षात अनेक मान्यवर व्यक्तींनी भेटी दिल्यावर कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच पुरुष परिसरातील अन्य शाळा ज्युनियर कॉलेजच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन आपले मार्गदर्शन प्राप्त करून दिले. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्याचे अधिकारी, तासगाव ITIचे प्राचार्य श्री के लाखणे यांची भेट दिली. एकूण कामकाजाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ते विष पचवून दाखव, क्षणभर असा हरकत नाही चांगलं करून दाखव, कणभर असा हरकत नाही आकाशभर संपून दाखव, एवढे अभिवचन देऊन मी या ठिकाणी पाहतो. धन्यवाद सर. त्यानंतर आमच्या प्रशालेचे आज MCVC विभाग समोर इकडं. राजमाने गणेश रत्नाकर 80% जाधव राहुल गणपती सास. यानंतर बोललेले 12वी आज प्रथम विद्यार्थिनी त्या व्यासपीठावरील ज्येष्ठ चौगले काका, या संस्थेचे उपाध्यक्ष, मला 5 मिनिटांमध्ये त्यांच्याबरोबर थोडंसं बोललो, पण खरोखर या संस्थेचं मी अभिनंदन करीन की त्या माणसाकडं काहीतरी वेगळं करून दाखवण्याची दृष्टी आहे. त्या संस्थेचे उपाध्यक्ष देशमुख साहेब त्यांच्याकडून या संस्थेला खूप मोठ्या अपेक्षा ठेवायला काय हरकत नाही असं त्यांच्या चर्चेतून मला दिसून आलं. त्या कॉलेजचे प्राचार्य गायकवाड सर, माननीय पाटील सर, गिरी गोसावी सर, त्या कॉलेजचा सर्व शिक्षक स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, त्या कॉलेजमध्ये असणारे सर्व कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी, त्या कॉलेजला प्रेम करणारे त्यांचे सर्व पालक, या पलूस गावातील सर्व संस्थेचे पदाधिकारी, ग्रामपंचायतीचे सरपंच, डेप्युटी सरपंच आणि तुम्हाला नेहमी सर्वांना मार्गदर्शन करणारी सर्व झाले. पोळी माग झाली, मलिका शेरावत, राखी सावंत आली, चोळी माग झाली आणि इतर येऊन बघितलं तर टाळी माग झाली असं मला वाटलं. कॉलेजच्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की थोडासा मी विचार करतो. माझे सहकारी BM पाटील सर इकडे बसलेले आहेत, संघटनेचं नेतृत्व करणारे. कॉलेजच्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं की मी पहिल्यांदा विचार करतो, देशमुख साहेब अलीकडे मुलांचा अंदाज नेमका काही येत नाही म्हणून जी कुणालाही बक्षीस मिळालं तर लवकर टाळी वाजवत नाही आणि म्हणून मग मी कॉलेजच्या कार्यक्रमाला जायचं म्हणून ठरवलं. परंतु तुम्हाला सांगतो, मी सुद्धा 11-12वीला शिकवणारा एक शिक्षक आहे. आमच्या शाळेमध्ये एका निरोप समारंभ होता आणि निरोप समारंभ असताना पाहुणे यायला थोडासा वेळ झाला. मी जरासं लवकर येतो, परंतु पाहुणे यायला वेळ लाईनवरचा पहिलं मुलगा होता, त्याला विचारलं तू पुढं काय होणार, त्यानं सांगितलं मी त्या सुंदर मुलीचा बाप होणार. एवढी प्रचंड समय शिक्षकता असणारी ही मुलं आहेत आणि यांच्या समोर बोलायचं म्हणजे थोडंसं घालत करावं लागतं पाटील सर. आणि म्हणून देशमुख साहेबची बरोबर ठिकाणी टाळ्यावर तिथं होत नाही. मुलांना तुम्ही समोर बसलाय, मला सुद्धा असं पारितोषिक मी दिलं. मला सुद्धा लहान तुमच्याकडे असताना एक पारितोषिक मिळाले होतं आणि ते वक्तृत्व स्पर्धेमध्ये मिळालेलं होतं आणि त्या पारितोषिकाने आज मला एक महाराष्ट्रातला वक्ता म्हणून उभं केलं. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी होती आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं ठरलेलं असतं. लोकमान्य टिळकांचं भाषण करायचं म्हटलं की पहिलं वाक्य आमचं ठरलेलं असतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. माझ्या भाषणाची सुरुवात तशीच होती. मी म्हटलं, अध्यक्ष महोदय, गुरुजन वर्ग, माझ्या बंधू आणि भगिनींनी सगळं म्हणून झालं आणि पहिलं वाक्य मी म्हणालो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. असा डायस नव्हता, मी पुढे उभा होतो. तोपर्यंत काही मुलांनी माझे पाय ठरताना बघितलं, एका मुलाने हात केला, लटपटायला लागले बघा मला. पुढे मी आणि दुसऱ्या वेळेला म्हणालो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. तिसऱ्यांदा म्हणालो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. चौथ्यांदा म्हणालो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पाचव्यांदा म्हणालो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. असंच कॉलेजसारखे कॉलेजचं मुलगा तो उभा राहिला, म्हणाला सारखं सारखं तेच काय म्हणतो, पुढं म्हणकी. माझं भाषण थांबलं.
मिळालं. तुम्ही म्हणाल प्राचार्यांचा वशिला असेल, तुम्ही म्हणाल परीक्षकांचा वशिला असेल, तुम्ही म्हणाल आणि कुणाचा तरी वशिला असेल, मग मला नंबर कसा मिळाला? तर मित्रांनो, माझ्याशिवाय त्या स्पर्धेत कोणी भागच घ्यायला. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणतो, आयुष्यामध्ये जर काय करायचं असेल तर पहिल्यांदा येणाऱ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला शिका. जीवन ही एक स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, तरच तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकाल. अरे जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, जगण्या मरण्यामधलं जीवन सुंदर आहे. हसणे सुंदर आहे, रडणे सुंदर आहे, हसण्या रडण्यामधला अश्रू सुंदर आहे. जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, जगण्या मरण्यामधलं जीवन सुंदर आहे. येणे सुंदर आहे, जाणे सुंदर आहे. येणे सुंदर आहे, जाणे सुंदर आहे, येण्या जाण्यामधला प्रवास सुंदर आहे. अरे अरे फुलणे सुंदर आहे, गळणे सुंदर आहे, फुलण्या गळण्यामधला सुवास सुंदर आहे. जळणे सुंदर आहे, विजणे सुंदर आहे, जळण्या विजण्यामधला प्रकाश सुंदर आहे. जगणे सुंदर आहे, मरणे सुंदर आहे, जगण्या मरण्यामधलं जीवन सुंदर आहे. काही काही माणसं जन्मतात मोठी असतात, त्यांचं माझ्यापेक्षा मोठं भाग्य आहे असं मी समजेल. समाजामध्ये अनेक माणसं निर्माण होतात, मोठेपणासाठी अहोरात्र झटत असतात, पण माणूस जन्माला आला की येताना रिकामा आलेला असतो, जाताना तो रिकामा जातो. फक्त जाताना तो ठेवून जातो आपण केलेली कीर्ती, आपण केलेलं नावलौकिक, आणि त्याच नावलौकिकाला घेऊन आपण म्हणतो अरे ज्यांच्या हाती शून्य होतं त्यांनीच जग घडवलं. तुमचं गॅदरिंग आहे, गॅदरिंग मध्ये तुम्ही बऱ्याच मंडळींनी भाग घेतला असेल. काहींना गाणे म्हणायची आवड असते, काहींना अभिनय करण्याची आवड असते, काहींना आणि वेगळं काहीतरी करण्याची आवड असते, काहींना इथं म्हणणाऱ्याला कसं थांबवायचं याची आवड चांगली असते, आणि तशापैकी बरेचशी विद्यार्थी मंडळी असतात. असंच एक वेळेला गॅदरिंग होतं आणि एक मुलगी स्टेजवर गाणं म्हणायला आलेली होती. गाणे म्हणायला सुरुवात केली. बरं, मी काय म्हणतोय, आपल्याला गॅदरिंग मध्ये भाग घ्यायचा असेल तर आपलं जो धाडस असायला पाहिजे, आपलं कर्तृत्व असायला पाहिजे, आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. एखादं वक्तव्य करायचं असेल तरी, अभिनय करायचा असेल तरी, गाणे म्हणायचं असेल. अशीच कॉलेजची एक मुलगी होती आणि तिने गॅदरिंग मध्ये भाग घेतला होता. सिनियर कॉलेजची मुलगी होती. गॅदरिंग सुरू झालं, गाणं सुरू झालं, तिचं सगळे सूर लागले गेले आणि भावगीत होतं तिचं, तुझ्याच मुळे मी झालेली आई, असं गीताच्या पहिल्या 2 ओळी होत्या. अत्यंत सुंदर भावगीत होतं. तिने गीत म्हणायला सुरू केलं, पण दुर्दैवानं ती असं गीत म्हणायला बसली आणि तिच्या हातात कागद होता, तिला ते गाणं पाठ नव्हतं. तिने गाणं म्हणायला सुरू केलं. हॉलमध्ये खूप गर्दी होती, त्यामुळे गरम होत होतं. आमची शिपाई मंडळी फार चॅप्टर असतात, नको त्या वेळेला नको ते बटन दाबतात. तुम्हाला गाणं म्हणायला सुरू केलं आणि एका शिपायाने फॅनचं बटन दाबलं. फॅन फिरायला लागला, त्या मुलीचा कागद उडून गेला. ध्रुव पद होतं, तुझ्याच मुळे मी झालेले आई. एकदा म्हणाली तुझ्याच मुळे मी झालेले आई, दुसऱ्यांदा म्हणाली तुझ्याच मुळे मी झालेले आई, तिसऱ्यांदा म्हणाली तुझ्याच मुळे मी झालेले आई. पाठीमागे एक उभं राहिलेलं पोरगं होतं, म्हणाले नेमकं कुणाला सांग आणि पुढे म्हणायला सुरू कर. अशी परिस्थिती निर्माण होते. आणि म्हणून आपण जर शून्यातून विश्व निर्माण करायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याजवळ आत्मविश्वास असायला पाहिजे, आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावरच आपण विश्व निर्माण करू शकतो. कल्पना करण्याचं स्वप्न बघितलं त्यावेळेला त्यांचं वय होतं वर्ष 16. आता 16 म्हटलं की जरा धोका वाटतो आम्हाला, परंतु 16व्या वर्षामध्येच प्रतिज्ञा केली तर ती 32व्या वर्षी 40व्या वर्षी पूर्ण होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं, परंतु ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपतींनी बघितलं त्यावेळेला छत्रपतींच्याकडे काही नव्हतं, फक्त होता भवानी मातेचा आशीर्वाद आणि पाठीशी आशीर्वाद देणारी, मार्गदर्शन करणारी आई. स्वतःचा बाप सुद्धा मोगलांच्या दरबारामध्ये चाकरा होता, आणि तरी सुद्धा छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं. आणि हे स्वप्न बघत असताना शिवाजी महाराजांच्याकडे शून्य होतं. ना मावळे होते, ना घोडे होते, ना किल्ले होते, ना दुर्ग होते, ना गड होते, लढणारी माणसं नव्हती, तलवार नव्हती, ढाल नव्हती, आणि तरी सुद्धा छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रंगवण्याचा प्रयत्न केला. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न रंगवत असताना प्रचंड आत्मविश्वास होता, आणि परमेश्वरावर श्रद्धा होती, भवानी मातेवर श्रद्धा होती, आणि आईचा आशीर्वाद पाठीशी घेऊन छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं. शिवाजी महाराजांच्याकडे मावळे नव्हते, आणि मावळे नव्हते म्हणून माणसं जमवायला सुरू केली. रानावनामध्ये भटकणारी कंजाऱ्याची, वंजाऱ्याची, डोंबाऱ्याची, भिल्लाची पोरं जमा केली, मराठ्याची पोरं एकत्र केली, करवंद, जांभळं, बोरं गोळा करणारी ही मुलं निर्माण केली.
आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्र अभिमान जागृत केला. तर माती तारण घ्या आणि आम्हाला कर्ज द्या. सावकारानं मुठभर माती अशी बघितली. सावकाराच्या नोकराने सावकाराचा नोकर हसला कुशीतपणानं. अरे मुठभर मातीला करोडो रुपयाचं कर्ज कसं देणार? त्यावेळेला सावकार पुढे आला. आधी 1 वर्षाचा त्याचा धंदा होता. त्याला माणसं माहिती होती. ती मुठभर माती त्यानं बघितली, आपल्या तिजोरीमध्ये ठेवले आणि त्या सेवकांना सांगितलं, छत्रपतींच्या तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे मी देतो, घेऊन जावा. छत्रपतींच्या मावळ्याला सावकारानं घर दिलं. स्वराज्याचा विस्तार झाला, स्वराज्याचा विकास झाला. परंतु त्या सावकाराचा नोकर त्या सावकाराला विचारत, आई वेळेला तुम्ही एवढ्याशा मातीवर एवढा कर्ज कसं काय दिलं? त्यावेळेला सावकार सांगतो, जो मनुष्य आपल्या मातीची शपथ घेऊन कर्ज घेतो तो मनुष्य कधीही बदलणार नाही. या पृथ्वीवर जो मनुष्य मातीशी इमान राखतो, जो मनुष्य मातीशी इमान राखतो आणि जो मनुष्य नात्याशी इमान राखतो, माती, माता आणि नाती जो सांभाळतो तो कधीही शब्द बदलणं शक्य नाही. आणि म्हणून मी छत्रपतींना कर्ज दिलेलं आहे. छत्रपतींनी कर्ज घेतलं आणि अनेक किल्ले उभे राहिले. साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाला. शिवाजी महाराजांवर घोडदळ उभं राहिलं, सैन्य उभं राहिले आणि स्वराज्याचा विकास झाल्यानंतर त्या सावकाराचं कर्ज भागवण्यासाठी मावळ्यांना छत्रपतींनी पाठवून दिलं. छत्रपतींचं कर्ज भागवायला मावळे गेले. कर्ज भागवत असताना सावकाराने सगळे पैसे व्याजासह घेतले आणि उरलेलं धन घेऊन मावळे परत आले. परत आल्यानंतर छत्रपतीने ते उरलेल्या धनाचा हिशोब पंतांना घ्यायला लावला आणि मग जिजाऊ पाठीमागे होत्या त्या मावळ्यांना म्हणाल्या, अरे तुम्ही त्यांचं कर्ज भागवलं, उरलेलं धन तुम्ही परत घेऊन आला, पण सावकाराला सांगा जिजाऊ मी दिलेली मुठभर माती मला परत पाहिजे आहे. एक मावळा हसला गावातल्या गावात आणि म्हणाला, अहो साहेब, अहो मुठभर मातीचा काय घेऊन बसला? साम्राज्याचा किती विस्तार झालाय बघा आणि मुठभर माती तुम्हाला कशासाठी पाहिजे? त्यावेळेला जिजाऊंना जळवलं, मावळ्यांनो ताबडतोब जावा आणि सावकाराकडे असणारी मुठभर माती घेऊन या. मावळे निघून गेले. सावकाराकडची मुठभर माती होती जी कपड्यात बांधलेली, सावकाराने तशीच ती दिली. ते मावळे जिजाऊच्या समोर येऊन उभे राहिले. जिजाऊने छत्रपतींना सांगितलं, त्या कपड्यामध्ये माती सोडा आणि खाली टाकून द्या. माती टाकून दिली आणि सगळ्या मावळ्यांना जवळ उभा करून छत्रपती म्हणाले की ही माती कशासाठी आणली? या मुठभर मातीचं मोल तुम्हाला वाटत नसेल, पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, या मातीला माझ्या मातेचा स्पर्श होता आणि मी जोपर्यंत शिवाजीराजे भोसले जिवंत आहे तोपर्यंत या हिंदवी स्वराज्याची एक चिमटभर माती सुद्धा कुणाला गहाण ठेवणार नाही. हे तत्व छत्रपतींचं होतं. या छत्रपतींच्या या साम्राज्यामध्ये हे विचार करणारा आणि हिंदवी स्वराज्याच्या मुठभर मातीसाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातामध्ये स्वराज्य उभं केलं. त्यावेळेला शून्यच होतं मित्रांनो. याच माणसानं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून तुम्हाला मला देव, देश आणि धर्म, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती, देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती असं म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज 16व्या वर्षी शिवाजी महाराज कोण होते? स्वामी विवेकानंद कोण होते? महात्मा गांधींचा अहिंसावाद म्हणजे काय आहे? सावरकरांचा राष्ट्रवाद म्हणजे काय होता? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा म्हणणारे छत्रपती सुभाषचंद्र बोसांचे विचार काय होते? हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत आम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकणार नाही. शून्यातून जग निर्माण करणारी माणसं. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. राष्ट्रीय सेवा योजनेचा बोर्ड मी कुठेतरी तिथं वाचला. राष्ट्रीय सेवा योजना ही समाजामध्ये सामाजिक बांधिलकी शिकवणारा एक कोर्स आहे, एक विचार आहे, एक विचारसरणी आहे. आणि मग समाजसेवा म्हणजे काय असतं ते महात्मा फुलेंच्याकडे शिकावं. समाजसेवा काय असते बाबा आंबेडकरांकडे शिकावं. समाजसेवा काय असते गुरु नानकांच्याकडे शिकावं. समाजसेवा काय असते एकनाथांच्याकडून शिकावं. परिकनाथच्या घरी नाथांच्या बसल्या हो पंगती हरिजन नाथा घरी जे होती. या समाजसेवकांनी जो धडा घालून दिला हे आपण शिकलो तर राष्ट्रीय सेवा योजना आपल्याला कळेल. आणि म्हणून शून्यामधून इतिहास घडवणारी, विश्व घडवणारी माणसं तुमच्या समोर एक माणूस मी ठेवतो. आपल्या त्याने म्हटलं असतं तिथे एक दवाखाना हॉस्पिटल उभं करा, परंतु बाबा आमच्यानी सांगितलं तुम्ही मला काय देण्यापेक्षा मला मी काय करायला पाहिजे हे सांगणारे बाबा आमचे शून्यातून विश्व निर्माण करू शकतात. मुलांनो, संस्कारांची शिदोरी आपल्याला शिक्षण देत असतं. या संस्काराच्या शिदोरीमध्ये आयुष्यामध्ये आपण भर टाकायची असते. भर टाकले की त्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा बांधून दिलेले भाकरी आणि सांगितलेली गोष्ट कधी पुरत नसते. तत्व ही केवळ पुस्तकात आचरणात आणायची नसतात. तत्व ही समाजामधल्या समाज जीवनामध्ये आचरणात आणायची असतात. मला एक गोष्ट अहवालामध्ये वाचल्यानंतर लक्षात आली. मी विशेष मागितलंय तर 30% इकडे दिलंय 50%
आणि म्हणून त्यांचं अभिनंदन करूया. ज्युनियर कॉलेजच्या त्या अहवालामध्ये बघितलं 9 काहीतरी प्राध्यापक आहेत आणि 8 प्राध्यापिका आहेत. हे सुद्धा जीवनामध्ये आणलेलं बीएम सर अतिशय महत्वाचं मूल्य आणि तत्व आहे. मास्टर 33% तुम्ही भरपूर दिलेलं आहे. अशीच माणसं देणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे असं आपण म्हणतो. आणि म्हणून समाजामध्ये जी मूल्य असतात ही आचरणात आणायची असतात. अलीकडे बघा श्रीचार लिहिला जातो, मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव. गुरुजींनी काठी घेतल्याशिवाय मुलं गॅदरिंगच्या कार्यक्रमाला बसत नाही. गुरुजींनी स्टेजवर सांगायचं टाळ्या वाजवा, मग आम्ही टाळ्या वाजवणार. अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागली. समाजामध्ये जर मूल्य नष्ट व्हायला लागली तर माणुसकी नष्ट होईल. माणुसकी नष्ट व्हायला लागली तर माणूस म्हणून आपल्याला जगता येणार नाही. माणसांची गर्दी वाढायला लागली. गर्दी वाढत गेली की भाकरीचा प्रश्न निर्माण होतो आणि पोटा बाजूला जायला लागलं. आणि आम्ही अपेक्षा करायला लागलो की आम्ही पर्यामध्ये निवडून असं झाड लावायला लागलो आणि हापूस आंब्याचे लागतील काय म्हणून अपेक्षा करायला लागलो. इथं तुम्हाला हापूस आंब्याचं झाडच लावावं लागेल आणि मगच आंबे मिळतील. निवडून लावून आंबे मिळणार नाहीत. आणि म्हणून जी तत्व आहे ती तत्व आचरणात आणण्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करायला पाहिजे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमच्या गावच्या पलीकडच्या बाजूला एक गाव आहे. त्या गावामध्ये यशवंतराव यादव आणि उर्मिला यादव नावाचं एक कुटुंब राहत होतं. त्यांना एकच मुलगा होता, त्याचं नाव होतं सुभाष. या मुलाने साहेब व्हावं म्हणून बापाने आईने आयुष्यभर कष्ट केलं. बाप मिलमध्ये कामाला होता. त्याच्यासमोर टेक्स्टाईल इंजिनियर यायचा आणि दररोज तो त्या टेक्स्टाईल इंजिनियरला नमस्कार करायचा. इंजिनियर साहेब पुढे गेले की यशवंतराव यादवांना वाटायचं, त्या मुलाच्या बापाला वाटायचं की माझा मुलगा असा साहेब व्हावा, हजारो कामगार आणि करा, नतमस्तक व्हावा, नमस्कार करावा. ही जिद्द त्याच्या मनामध्ये होती. आणि म्हणून यशवंतराव यादवांनी आपल्या आयुष्यावर काबाड कष्ट केलं. उर्मिलाबाईंनी दुसऱ्याची भांडी घासली. यशवंतराव यादवांनी दुसऱ्याच्या शेतामध्ये काम केलं आणि मुलग्याला इंजिनियर केलं. मुलगा इंजिनियर झाला. मुलगा शिकत असताना यशवंतराव यादव आजारी पडले, पण त्यांनी आपला आजार सांगितला नाही. त्यांना कॅन्सर झाला आणि कॅन्सर यशवंतराव यादव निघून गेले. त्यांनी कॅन्सरचा उपचार कुठेही घेतला नाही. मुंबईला गेले नाहीत, हुबळीला गेले नाहीत, सांगलीला गेले नाहीत, मिरजेला गेले नाहीत. कारण जर आपण कॅन्सरच्या आजारासाठी पैसे खर्च केले तर माझ्या मुलाचं शिक्षण कुठेतरी थांबेल म्हणून त्यांनी आजार कुणालाही सांगितलं नाही. दुर्दैवाने एक दिवस यशवंतराव यादव निघून गेले. उर्मिलाबाई गावामध्ये राहिल्या. उर्मिलाबाईने गावात कष्ट केलं. यशवंतरावांनी मुंबईतून आणलेले पैसे आणि गावाजवळचं एक पर्लं होतं, शेत होतं, ते सुद्धा गहाण टाकलं आणि मुलाला इंजिनियर केला. मुलगा इंजिनियर झाला. इंजिनियर झाल्यानंतर काही वर्षानंतर आमच्या एक थोर मंडळी अशी मंडळी चौधरी काकांची पुढं झाली. मुलाचं लग्न केलं. आता मुलाचं लग्न झालं. कालांतराने मुलाला एक मुलगा झाला. संसार चांगला चाललेला होता. उर्मिलाबाई गावाकडे होत्या. सुभाष आपली बायको आणि मुलगा घेऊन पुण्यामध्ये राहत होता. काही दिवस निघून गेले. त्या गावची यात्रा होती महालक्ष्मीची. म्हणून उर्मिलाबाईनं फोन लावला आणि सुभाषला सांगितलं, सुभाष अरे आमच्या गावची यात्रा 10 वर्षांना होती आहे, तू गावाकडे ये. त्यावेळेला मुलानं आपल्या बायकोला सांगितलं आणि यात्रेला येण्याची तयारी त्यांची सुरू झाली. सुभाषने आईकडे पैसे पाठवून दिले. आईने यात्रेची सगळी तयारी केली आणि सुभाष यात्रा 2 दिवस असताना गावात पुण्याहून यायला निघाला. कराड आल्यामुळे सुभाषच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला. ऍक्सिडेंट झाल्यानंतर सुदैवाने त्यातलं कोणी दगावलं नाही. मूल आणि पत्नी पाठीवरच्या सीटवर होती. सुभाष ड्रायव्हिंग करत होता. पुढची गाडीची काच फुटली आणि दोन्ही गाडीची काच फुटल्यानंतर काचेचे तुकडे सुभाषच्या दोन्ही डोळ्यामध्ये घुसले. सुभाष डोळ्याने आंधळा झाला. कराड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात आले. तिथून पुण्याला नेण्यात आलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की याचे डोळे बरे करता येत नाही. आणि अशा वेळेला डोळे बरे करता येत नाही म्हणून सांगितल्यानंतर डॉक्टरांनी दुसरा उपाय सांगितला की जर कोणी नेत्रदान करत असेल तर ते नेत्रदान करणारी एखादी व्यक्ती घेऊन या. त्या व्यक्तीचे डोळे याला बसवले तर हा बघू शकेल. पेपरमध्ये जाहिरात दिली. लाखो रुपयांची जाहिरात दिली. पण कुणीही डोळे द्यायला तयार झाला नाही. कारण बरेच माणसांना आपल्याकडे काय असतं हे माहिती असतं. बऱ्याच गोष्टीचं आपण दुःख करतो. पण परमेश्वराने आपल्याला दिलेलं शरीर आहे हे अमूल्य. माणसाचा स्वभाव असा आहे, दुसऱ्याकडे आहे त्याची अपेक्षा फार असते. आपल्याकडे आहे ते आपण मोठं तरी करत नसतो आणि म्हणून आपण शून्यातून विश्व निर्माण करू शकत नाही. अशा पद्धतीने मग पेपरमध्ये जाहिराती दिल्या. डोळे द्यायला कुणीही तयार झालं नाही. आणि मग डोळे द्यायला तयार नाही म्हटल्यानंतर त्याच्या बायकोला विचारलं. पत्नीनं सांगितलं मी डोळे असणाऱ्या सुभाषबरोबर लग्न केलेलं होतं आणि त्यामुळे मी डोळे नसणाऱ्या सुभाषबरोबर राहायचं का नाही मी ठरवणार. मी डोळे देऊ शकत नाही. अशी बातमी आईच्या कानावर गेली. गावामध्ये राहणाऱ्या आईला हे कळलं आणि आईने डॉक्टरांना सांगितलं अहो माझं आता आयुष्य किती राहणार आहे, माझे डोळे काढा आणि माझ्या मुलाला बसवा. आई होती. आबाला एवढं काळीच होतं. पृथ्वीचा भार पेलण्याची माया होती. आकाशाचं ओझं सांभाळण्याचं सामर्थ्य आईच्या मायेमध्ये असतं.
असतं, तिच्या दुधामध्ये अनेक पिढ्यांचं संस्कार करण्याचं सामर्थ्य असतं. या आईच्या आत्म्यामध्ये त्याग असतो आणि या त्यागाचं रूप मध्ये परमेश्वर आणि ईश्वर असतो. आईने त्याग केला आणि सांगितलं माझे डोळे काढा आणि त्या मुलाला बसवा. डॉक्टरांनी आईचे डोळे काढले, मुलाला बसवले. महिना 2 महिने उपचार झाले, डार्क रूम मध्ये त्याला बघायला लावलं आणि तुम्हाला टीव्ही सिरियल मध्ये चित्रपटामध्ये जसं दाखवतात तशा पद्धतीनं त्याला विचारण्यात आलं, अरे बाबा तू डोळे उघडल्यानंतर काय बघणार आहे, कुणाला बघणार आहे? त्यावेळेला त्या मुलानं सांगितलं, डोळे उघडल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या मुलाला आणि बायकोला बघणार. ही बातमी लगेच असणाऱ्या नातलगाने आईला सांगितली. आईला राग येईल असं वाटलं, पण आई सुपाऱ्यावर काहीच होतं तिचं. पदराने खाता झाले, डोळे पुसल्याने आई म्हणते त्या बाईला, अगं आताची पोरं तशीच आहेत, ऐकत नाही. त्याने बायकोला पोराचा लढा आहे त्यांना बघतो म्हटलं असेल, उद्या मला बघेन म्हणाले आणि पदराने खाता झालेले डोळे पुन्हा तिने पुसले आणि ती तशीच बसून राहिली. दुसऱ्या दिवशी सुभाष हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घेऊन घरी गेला आणि त्यानं बघितलं. घरी जाऊन आईला तो भेटला आणि आईला भेटल्यानंतर 4 दिवस गावामध्ये राहिला. गावामध्ये जाणती माणसं होती, BM पाटील साहेबांच्या सारखी नेतृत्व करणारी, देशमुख साहेबांच्या सारखी. त्यांनी सांगितलं, अरे बाबा आता आई आंधळी झाली, आई एकटी गावामध्ये कशी राहणार, तू तिला पुण्याला घेऊन जा. सुभाषने गावच्या लोकांचं ऐकलं आणि तो आईला पुण्याला घेऊन गेला. आई 6 महिने तिथं राहिली, नातवाबरोबर रमली होती. नवऱ्याला बोलली, मला एकटीला तुपा दिला, अरे ओरड होती ईर्ष्या म्हणून लेखा तुला साहेब केला. तुला साहेब करताना काय नाही वाटलं, तुला साहेब करताना काय नाही वाटलं. अरे सगळ्याच दुकानी त्यावेळेला मला ठेवून गाठलं, तरी सुद्धा मी नाही थांबलो. मी माझ्या मनात ठरवलं, अरे उरा पृथ्वी ईर्ष्या म्हणून लेखा तुला साहेब केला. पोरात कसं तरी तुला शिकायचं, संसारातलं खुडूक सारं काही विकायचं, पण पोरात कसं तरी तुला शिकायचं. समाजातल्या गिररास मी कधी नाही व्हायचं, पण पोरं तुला तरी कसं तरी टिकायचं. या गिररांच्या समोर तुला कसं तरी टिकायचं, पोरं कसं तरी तुम्ही शिकायचं. घरदार सारं ऐकून जरी नाही वागलं तरी पोरं तुला शिकायचं. अरे तुझ्या शिक्षणासाठी वेळ पडली तर दोरलं माझं ऐकायचं, पण पोरं कसं तरी तुला शिकायचं. वाटलं होतं तू साहेब झाल्यावर कर्ज पाणी फिटल आणि देणेकऱ्यांचा तगादा तरी मिटल. वाटलं होतं तू साहेब झाल्यावर कर्ज पाणी फिटल आणि देणेकऱ्यांचा तगादा तरी मिटल. पण तसं नाही झालं, कारण होतं त्यांनी पडलं मी व्याजातच दिलं. अरे उरात तुझी ईर्ष्या म्हणून लेखा तुला साहेब केला. तुला साहेब करताना एक सोपा आणि मोपा दिला. वाटलं होतं लग्न तुझं झाल्यावर मिळेल 2 वेळचं ताट, पण आजच दाखवले बाळा तुझ्या बायकोनं मला वृद्धाश्रमाची वाट. आजच दाखवले रे बाळा तुला मला वृद्धाश्रमाची वाट. तुला मोठी ईर्ष्या म्हणून लेखा समाजामध्ये त्यांच्या हातामध्ये येताना शून्य होतं, पण जाताना अनेक संस्कारांची विचारांची शिदोरी घेऊन गेले आणि शून्यातून विश्व निर्माण केलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये गाजलेले लेखक आहेत राजन गवस. धन्यवाद. अध्यक्ष उपाध्यक्ष चालक मंडळ, व्यासपीठावर सर्व मान्यवर, प्राध्यापक, विद्यार्थी मित्र हो. आज बऱ्याच मुलांनी बक्षिसे तसेच पारितोषिक आमच्या हस्ते स्वीकारले आहेत. त्या मुलांनी विविध स्पर्धा तसेच गुणवत्ता क्षेत्रात पारितोषिके बक्षिसे मिळवली आहेत. त्यांनी यापुढे असे जास्तीत जास्त प्रयत्न करून बक्षिसे मिळवली. कष्टाचे फळ मिळत असते, त्यासाठी जिद्द चिकाटी असेल, गुण आत्मसात पाहिजे, आचरणात आणले पाहिजे. आज स्पर्धेचे युग आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा असल्याने आपली गुणवत्ता सुधारून ती वाढवून टिकवून ठेवली पाहिजे. आपली इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेपासून स्पर्धा परीक्षा या सुरू होतात. आपण आपल्या भवितव्याच्या दृष्टीने स्पर्धा परीक्षेत सहभागी होणे अशी काळाची गरज आहे. आज आपण जर विचार केला तर सर्व शासकीय कार्यालयात तसेच मंत्रालयात आपल्या ग्रामीण भागातील शासनाच्या पदावर विद्यार्थी मित्रांनो स्वतःचे भवितव्य घडवण्याचे काम स्वतःच्याच हाती असते. तरी आपण सर्वांनी आपली भौतिक गुणवत्ता क्वालिटी सुधारून टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच व्यावसायिक प्रशिक्षण लाभ घेऊन व्यवसाय चालवण्यासाठी प्रयत्न करावेत. युवक आणि नोकरीच्या मागे न लागता आपले वेगवेगळे व्यवसाय टिकवून प्रयत्न करावा. तसेच आपल्या भावी आयुष्यात सर्वांना शुभेच्छा देतो. एवढे बोलून मी माझे भाषण थोडेसे पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आजच्या समारंभाचे प्रमुख
प्रमुख पाहुणे माननीय श्री पी डी पाटील सर, समारंभाचे अध्यक्ष डी जे माने साहेब हे आपल्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. श्री पी डी पाटील सरांचे सहकारी देसाई सर, वागळे सर, संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव देशमुख तथा नाना, ज्येष्ठ सदस्य चव्हाण दादा, माळी मेहरबान, सन्ने मामा, संस्थेचे शाळेचे सर्व हितचिंतक, आपण सर्वजण उपस्थित झालात. आपणा सर्वांचे हार्दिक आभार. यानंतर राष्ट्रगीत होईल. त्याबद्दल एक सूचना आहे. MCVC व ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांना काही सूचना द्यायच्या आहेत. पाहुणे स्टेजवरून गेल्याशिवाय कोणी पण हलायचं नाही. राष्ट्रगीतानंतर कार्यक्रम संपत. त्यानंतर ज्युनियर कॉलेजचे व MCVC विभागाचे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी थांबायचे. पहिल्यामध्ये 9 वाढवा ना हो ना पाहिजे घरी आले नाही ठीक आहे ठीक आहे. हॅलो
आनंद तुम्ही उठायचं पाहुण्यांचं आगमन होत आहे त्यासाठी देशभरती बसून घ्यायचं आहे इथं छोटे व्यवस्था टाकलेले ज्या बसून घ्यायचं आहे ते माहिती स्वीकारणारी विद्यार्थ्यांनी बसून घ्यायचं आहे आणि समजा पत्रकामध्ये इकडे आणि पाहुण्या फुल घ्यायचं नाही माजी मुख्याध्यापक माननीय माझे आपल्या संस्कृती हे सर्व शिक्षण प्रकारामध्ये बसा अक्षरांचे निरांजन टप्पा टोळीची टप्पे सोनेरी प्रकाशाने उजळून निघतो तसं दीप प्रज्वलन वैशिष्ट्यवन यामुळे आपले अंतकरण उजळून निघतो त्यासाठी मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना म्हणजे माननीय कुलकर्णी सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या समारंभाची तसेच विचार मंचावरती आपल्या संस्थेचे संस्थापक व माजी अध्यक्ष कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक माननीय देवी पाटील तथा अण्णा यांच्या प्रतिमेचं पूजन सुद्धा या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसेच आपले प्रेरणास्थान यशस्वी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याही प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. चव्हाण दादा यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. दीप प्रज्वलन होत आहे तसेच अध्यक्ष श्री दादा चव्हाण दादा मुख्याध्यापक श्री जे डी गायकवाड सर उपमुख्याध्यापक श्री सातपुते सर ज्युनियर कॉलेज विभागाचे श्री गिरी गोसावी सर व्यवसाय अभ्यासक्रमाचे उपप्राचार्य श्री ए जे पाटील सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार आहे समस्त कोकिळाच्या गायनातून मेघातून वर्षाव होणार आहे समस्त विजांच्या नृत्यातून आपण कशासाठी जमलो आहोत हे समस्त कार्यक्रमाच्या प्रस्तावनेतून मी आपल्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व जुनियर कॉलेज पलूस मुख्याध्यापक श्री जे डी गायकवाड सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय करून द्यावा.
लक्ष्मणराव जोजो पारितोषिक वितरण समारंभाचे आदरणीय चव्हाण दादा, ज्युनियर कॉलेज व LCVC विभागातील सर्व मान्यवर पदाधिकारी, अध्यापक बंधू भगिनी आणि पारितोषिक वितरणासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, निमंत्रित विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज या ठिकाणी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत आहे. आपली प्रशाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. विद्यार्थी जीवनातील जे सुप्त गुण आहेत त्यांना संधी देण्याचा प्रशालेकडून नेहमीच अगदी प्रयत्न होत असतो आणि त्या माध्यमातून वार्षिक विविध स्पर्धांच्या माध्यमातून, व्याख्यानाच्या माध्यमातून ती सुसंस्कारांची शिदोरी आपण जवळ सदैव बाळगावी आणि तिथं स्वतःचं जीवन घडवावं. कारण आज तुम्ही पाहता की स्पर्धेचं युग आहे. या शालेय जीवनानंतर जीवन आनंदी बनवलं पाहिजे. अशा ह्या पारितोषिक वितरण समारंभासाठी आज आपल्याकडे उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय NM कुलकर्णी सर, हे त्यांचा अल्पसा परिचय करून देतो. NM कुलकर्णी सर, त्यांचं मूळ गाव भिलवणे. ऑगस्ट 1973 साली NM कुलकर्णी सर आपल्या प्रशालेमध्ये आज शिक्षक म्हणून रुजू झाले. कारण 1973 साली ते मी आणि NM कुलकर्णी सर हे दोघांचीही अपॉइंटमेंट त्याच वर्षी झालेली होती. फरक एवढा होता की मी नॉन टीचिंगमध्ये होतो आणि ते शिक्षकी पेशामध्ये इथं रुजू झालेले होते. 1973 पासून आम्ही त्यांना प्रमोशन मिळालं आणि त्यानंतर 2006 साली ते या प्रशालेतून सेवानिवृत्त झालेले. असेही कुलकर्णी सर त्यांचं स्वागत या ठिकाणी करीत आहेत. एक मिनिट सर, डोळे झाकले, हात लावा, परत हात लावा, डोळे झाकले सर आणि हां ओके. तसेच आजच्या समारंभाचे अध्यक्ष, पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य माननीय KR गिरी सर यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पोलीस शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक माननीय लक्ष्मणराव चव्हाण दादा यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होतं. उपस्थित मान्यवर ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य गिरीगोसावी सर, ज्युनियर कॉलेज व MCVC विभागातील सर्व अध्यापक बंधू भगिनी व विद्यार्थिनींनी, ज्युनियर कॉलेज आणि व्यवसाय अभ्यासक्रम विभागाचा संयुक्त अहवाल आपल्यासमोर सादर करताना मला आनंद होत आहे. इसवी सन 1975 ज्युनियर कॉलेजची सुरुवात झाली. 11वी आर्ट्स, 11वी कॉमर्स व 11वी सायन्स असे 3च वर्ग प्रथम सुरू झाले. परंतु सुरुवातीचा काळ अत्यंत बिकट होता. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्गखोल्यांची कमतरता होती. परंतु अशा बिकट अवस्थेतही सन 1976-77 साली बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना उज्ज्वल यश मिळाले. त्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत आपल्या ज्युनियर विभागाकडे निबंध द्वितीय, कथाकथन द्वितीय, इंग्रजी पाठांतर द्वितीय, मराठी पाठांतर प्रथम, इंग्रजी 11वी अभिजित विठ्ठल जाधव, आशिष गायकवाड सर आणि देवकुळे सर, अर्चना मोरे, धन्यवाद. आदरणीय चव्हाण दादा, आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, टेक्निकल विभागाचे प्रमुख, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य, सर्व विभागातील सुपरवायझर्स, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर कॉलेज, टेक्निकल विभागातील माझे सगळे जुने सहकारी इतरत्र मिळत नाही. तेव्हा पुन्हा एकदा सगळ्या संयोजकांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. आज दीप प्रज्वलन करून
आपण कार्यक्रमाला सुरुवात केली. मी एका कार्यक्रमात शाळेत आहे गॅदरिंगच्या सरांना फोन करतो. अज्ञानरूपी अंधकार नाहीसा करून ज्ञानरूपी प्रकाश पाडायचा, यासाठी दिवा लावायचा, दिवा उजळायचा, चांगल्या अर्थानं म्हणतोय मी. अशी आपली प्रथा आहे, पद्धत आहे. दिवे घालवून टाळ्या वाजवण्याची पद्धत आपली नाही, ती परकीयांची पद्धत आहे. आजही आपल्याकडं औक्षणाची पद्धत आहे. तरी चांगल्या प्रथा आहेत बघा आपल्याकडं. आई आपल्या मुलाला विजय मिळवल्यानंतर औक्षण करते, ओवाळते. पत्नी आपल्या पतीला काही पराक्रम करून आला तर ओवाळते. बहीण आपल्या भावाला भाऊबीजे दिवशी ओवाळते. काही असामान्य पराक्रम जर केला तर ओवाळण्याची प्रथा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. ती इतर ठिकाणी आढळत नाही. मी मुद्दाम संस्कृती हा शब्द घेतलाय. आता त्या भाकरीची भूक असताना चतकोर भाकरी दुसऱ्याला द्यायची, ही संस्कृती म्हणायची. आता हे कसं स्पष्ट कसं करायचं सांगतो तुम्हाला. तर आपली संस्कृती ही दानधर्मात आहे. आपल्या जवळ जे काय आहे ते इतरांना द्यायचं, आणि खरंच त्यासारखं समाधान जगात दुसरं कुठलंही नाही. तेव्हा आणखीन एक संस्कृतीचा जाता, कारण आईला आईच म्हणा, वडिलांना बाबा म्हणा, कारण त्यामध्ये जो जिव्हाळा आहे तो इतर ठिकाणी नाही. अशीच एक संस्कृतीच्या बाबतीतली एक गोष्ट जाता जाता मला सांगतो. बाबा महाराज सातारकरांनी एक गोष्ट मी त्यांच्याकडून ऐकलेली आहे. एका बाईला हळदी कुंकूला जायचं असतं, जरा सोफिस्टिकेटेड, मग नट्टापट्टा सगळं होतं. पण कुंकू कसं लावायचं, आपण गावंढळ दिसू म्हणून कुंकू न लावता, हातात बांगड्या न घालता ती हळदी कुंकूला गेली. मित्रांनो, तिथं ज्यांनी हळदी कुंकूला बोलवलं होतं तिथे म्हणतो, इथं असणारे उपस्थित संस्थाचालक, संस्था सदस्य, अधिकारी, पदाधिकारी, आमचा सर्व शिक्षक स्टाफ, टीचिंग नॉन टीचिंग या सर्वांचे आभार मानतो आणि विद्यार्थ्यांचे गोड कौतुक करून या ठिकाणी थांबतो. पुढच्या सूचना एके प्रतिसाद देत आहेत. कृषी विभागाचे उपप्राचार्य श्री ए पाटील सर स्टेजवर उपस्थित झालेले आहेत. कलेची देवता नटरंगाची आता आपण पूजन करीत आहोत. त्यांना विनंती की त्यांनी श्रीफळ वाढवून स्टेजचं पूजन करावं, नटराजाचं पूजन करावं. ईश्वर की संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे हैं राम. संगीत है शक्ति ईश्वर की, हर स्वर में बसे हैं राम. रागी जो सुनाए रागिनी, रोगी को मिले आराम. संगीताबद्दल इतकं प्रचंड मोठे महत्व पूर्वजांनी सांगून ठेवलं, आणि आज संगीताच्या आराध्य देवतेची, कलेच्या आराध्य देवतेची पूजा माननीय मुख्याध्यापक श्री जे डी गायकवाड सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. माननीय मुख्याध्यापक श्री जे डी गायकवाड सर यांनी स्टेजचं पूजन केलेलं आहे. त्यांना विनंती की ते 1-2 मिनिट मनोगत व्यक्त करतील.
की विचारांची सर्दी कोणाला होणार नाही याची खंत मला आहे. मग आपली पोरं शिकायला लागली, खूप शिकायला लागली, आपल्या देशाचा ध्वज दुसऱ्याच्या देशात फडकू लागली, मात्र आपली संस्कृती आणि वसा विसरू लागली. मग या भारतामध्ये वृद्धाश्रमाची संख्या नव्हती, किंबहुना नव्हतीच. जसजशी आपली पोरं शिकायला लागली तसतशी या भारतामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढू लागली. म्हणजे एकीकडे आपला पाया मात्र वाढत आहे आणि संस्कृती वसा तसाच खाली आहे. मग एक गावरान शेतकरी आपल्या पोराला नेहमी सांगत, खूप शिक मोठा हो, मी माझ्या पाठीला चिंता करेन पण तुझ्या पाठीचा गणात ताट ठेवीन. पोरानं आपल्या बापाच्या हिताचं चित केलं. पोरगा खूप शिकलं, इतकं शिकलं की धरला, आला आला माझा मुलगा आला, मी बघेन त्याला. आणि तेवढ्यात पाहतो तर काय, त्या जो गाडीतून जो व्यक्ती उतरला होता तो त्या जिल्हाधिकारी नावाच्या पोराचा ड्रायव्हर होता. अरे शेवटी मुलगा आलाच नव्हता, म्हातारा तिथेच कोसळला. अरे काय मागितलं म्हाताऱ्यानं, पैसा पाणी धंदा काही सुद्धा नाही. अरे फक्त एक दाचायला टाकून जा, नाही मिळालं पाहिजे त्याच्या नशिबी. अरे जी पोरं स्वतःच्या आई बाबाला समजू शकत नाही ती पोरं नालायक असावी असं म्हणाय काहीच हरकत नाही. आपली पोरं उभं करून आम्ही काय मिळवलं? मग आपली पोरं शिकतात का तर शिकतात आणि संस्कृती वसाहत तसाच मागे याचा विचार करत नाही. आणि मग कुठल्या तोंडाने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो? आता मातृभक्त राजा आहे ते आहेतच मोठे, मग आम्ही का नाही याचा विचार आम्हाला कुठेतरी कधीतरी केला पाहिजे. आणि मग मुलांना मला तुम्हीच सांगा, या आई वडिलांनी जगायचं कशासाठी? धन्यवाद. फिरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू प्रिल तिरा देशील साथ मला देशील काळीज माझ तू सुख भरती लाल नभ धरती लाल चांद तू जीव दंगला गुंगला रंगला चांद सुगंधाईल हात उसासा देईल सारी धरती तुझी रुजव्याची माती तू फुला उभाळ ढगाळ त्याला रुईचा इटाळ माझ्या आग सजना ही काकडाची तोड माळ तू आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा. आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी लग्नाच्या रोल्यावरती चढावंच लागतं. लग्नाचा लाडू पटला तरी खावा लागतो, न पटला तरी पटवावा लागतो, पटवल्याचं नाटक तरी करावंच लागतं. आणि त्या पावलावरती उताने आपण नेहमीच ऐकत आलो. काळ जुना होता, कधी लाजत लाजत नावं घ्यायच्या उताने घ्यायची, मुलंही लाजत लाजत उताने घ्यायची लाजायची. आज काळ बदलला, आपण लग्नाच्या वेळी बघतो चालेल, इकडे ऐकलं तरी चालेल, भविष्यात उपयोगात येणार आहे. सादर करतोय काही मजेशीर उखाणे. खास उखाण आहे,
पलीकडे अमेरिका, अलीकडे अमेरिका, पलीकडे अमेरिका. नाव घ्यायला सांगू नका, मी आहे कुमारिका. शिडीवर शिडी 32 शिडी, शिडीवर शिडी 32 शिडी. गणपतराव ओढतात विडी आणि मी लावते गाडी. चांदीच्या ताटात ठेवले होते गहू, चांदा ताटात ठेवले होते गहू. लग्न झाले नाही तर नाव कसे घेऊ. कालच पिक्चर पाहिला त्याचे नाव सायको, कालच पिक्चर पाहिला त्याचे नाव सायको. फाल्गुनरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको. इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय, इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले ग पाय. गणपतराव अजून आले नाहीत, पिऊन पडले काय. लाल कमळ उमळले, गणपतराव गड्ड्यात पडले आणि त्यांना दुसऱ्यांना काढले. चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे. घात भरवते मरतुड्यात थोपाडकडे. गुलाबाच्या कळीला बकुळीचा वास. गणपतराव बनले माझ्या आयुष्याचा त्रास.
झालं का खुर्च्या बसून झालं ना ठीक आहे आपण पिंकीचं लग्न करूया का? पण मुलगा पाहिलेला आहे तो माझा भाषण आहे. मुलगा काय करतो मुलगा मोठा इंजिनियर आहे. मग घेऊन तरी ये पाहू त्याला अरे उद्या जाऊ ना. वाट पाहतो तुम्ही तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही आमच्या मुलीला विचारू शकता सांगू माझं नाव की नाही पिंकी. अरे मुला तुला काही विचारायचं असलं तर विचारून घे. तुला थोडीशी वेळ पाहिजे का? इंजिनियर आहे. असं का रामू मग उशीर कशाला पुढच्या आठवड्यात तर मुहूर्त आहेच की अरे उद्या मुक्त कार्य ना लग्नाचा. ठीक आहे अरे श्यामू जरा भरशीनं बोलाव ना पुढच्या तुम्हाला आत्ता म्हणतोय आमचं मालक आले चिकवा मला कळा आमच्या मालकाकडं डबल दक्षिणा घ्यायची आणि त्यातला लिंबायचा मागच्या घराला पाहिजे कळे का हो हो का हो दक्षिणा दिशेला मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18. मग आम्ही काय मुलाचे वय 12 व मुलीचे वय 10 असताना हे लग्न करतो. मुलाचे वय बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. तुम्हालाही सांगतो बालविवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे. याची शिक्षा तुम्हाला जेल पूर्वक
दुनिया के उनसे बोले हो जाएगा लम्हा ये हो जाएगा मुड़ना फिर आएगा राहों में उसको रोक ले हो जाएगा होना तो हो जाएगा you know you're so hot you're on fire 1 2 3 go छोरा छोरी कोई मस्ती कोई कोरी बस प्यार का नाम न लेना I hate love story छोरा छोरी कोई मस्ती कोई कोरी बस प्यार का नाम न लेना I hate
तसेच जी पालक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्व पालकांचं लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर पशु शिक्षण प्रसारक मंडळ मुख्याध्यापक आमच्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे संस्था सदस्य मुख्याध्यापक आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष पदाधिकारी अधिकारी या सर्वांचं मी विद्यार्थ्यांच्या वतीने आभार मानतो. सर्व शिक्षक जिने वाचन साथ मिळाली त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या प्राथमिकचा चमू बालचमू ज्यांनी स्वागत गीत सादर केलं त्या सर्व मुलांचं मी जर कौतुक करतो. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आम्हाला पदाची साथ मिळाली तसेच इतर